नमस्कार, मी डॉक्टर बोबडे. पाटलांना जवळपास 9:30च्या सुमारास आमच्या हॉस्पिटलमध्ये ॲम्ब्युलन्समध्ये घेऊन येण्यात आलं. त्यांना सुरुवातीला थोडं मळमळ होणे, अशक्तपणा आणि थरथरी जाणवत होती आणि मला वाटतं चक्कर येऊन थोडं पडल्यासारखं झाले आणि त्यात लगेच इमर्जन्सीमध्ये आमच्या हॉस्पिटलला मेडिकेअर हॉस्पिटल इथे त्यांना दाखल करण्यात आलं. त्यावेळेस कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या. त्यांचा BP जो आहे तो कमी झाला होता. जवळपास 100च्या आसपास त्यांचा BP होता. त्याच्यामुळंच त्यांना अशक्तपणाने चक्कर येत होती. इमर्जन्सीमध्ये आम्ही त्यांना काही सलाईन आणि इंजेक्शन दिले आहेत. तर सध्याला तरी त्यांचा BP नॉर्मल झाला आहे 120 आणि प्रकृती स्थिर आहे. तरी सर्वांना सांगायचं आहे की त्यांची प्रकृती स्थिर आहे, त्यामुळे काळजी करण्यासारखं नाही आहे आणि त्यांना आम्ही सध्याला ऑब्झर्वेशनसाठी 24 घंटे ॲडमिट ठेवणार आहोत आणि बाकीची जशी काही प्रगती होईल तब्येतीमध्ये ते आम्ही तुम्हाला करू. पाटलांचे ब्लड रिपोर्ट पण आम्ही केलेले आहेत इमर्जन्सीमध्ये. सर्व ब्लड रिपोर्ट पण काही काळजी करण्याचं कारण नाही, नॉर्मल आहे. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.